नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर निवासिनी तुळजाभवानी या देवीस अनेक नावं त्या ठिकाणी आहेत. अनेक नावाने देवीला संबोधलं जातं आणि त्यापैकीच देवीचं एक नाव आहे श्रीराम वरदायिनी. मग हे देवीला नाव कसं पडलं बरं? तर याविषयीची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचं झालं असं, प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मण हे वनवासात असताना रावण त्या ठिकाणी सीतामय्याला घेऊन जाण्यासाठी आला आणि रावणाने सीतामय्याचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर प्रभू रामचंद्र सीतामय्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले. दंडकारण्यामध्ये सीतामातेचा शोध चालू झाला आणि शोकाकुल अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र सीतामातेचा शोध घेत असतानाच पार्वती मातेच्या मनात प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याचा विचार आला आणि त्यानुसार पार्वती मातेने सीतामातेचा वेश धारण केला, सीतामातेचं रूप घेतलं आणि सीतामातेचं रूप घेऊन पार्वती माता प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी सीतामातेचा शोध घेत होते त्या ठिकाणी पार्वती माता येऊन उभ्या राहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सीतामातेच्या रूपातील पार्वती मातेला बघितलं. पण बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या लक्षात लगेच ही गोष्ट आली की ही सीतामय्या नसून ह्या पार्वती माता त्या ठिकाणी आहेत. लक्षात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी दोन्ही आपले हात जोडले आणि पार्वती मातेला नमस्कार केला व पार्वती मातेला प्रभू रामचंद्र म्हणू लागले की माते, मी आज धन्य झालो. या वनामध्ये येऊन तुम्ही साक्षात मला आज दर्शन दिलं. मी आज खरंच धन्य झालो. मला आज केवळ एकच वरदान त्या ठिकाणी द्या की मला लवकरात लवकर माझी सीता त्या ठिकाणी मिळावी. हे वरदान तुम्ही त्या ठिकाणी मला द्या, असा वर द्या, अशी विनंती केली. आणि पार्वती माता त्यावेळी आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाल्या आणि प्रकट झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना वर त्या ठिकाणी पार्वती मातेने अर्थात तुळजाभवानीने दिल्यामुळे ह्याच कारणामुळे तुळजाभवानीला श्रीराम वरदायिनी असं संबोधलं जातं. या प्रसंगाला धरूनच कवी विष्णुदास यांनी एक तुळजाभवानीचं अष्टक त्या ठिकाणी लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी अशी कल्पना केली आहे की प्रभू रामचंद्र पार्वती मातेची स्तुती त्या ठिकाणी करतायत. अष्टक ते त्या स्तुतीपर त्या ठिकाणी आहे आणि त्या अष्टकाचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर त्या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे. हा व्हिडिओ आपण नक्की त्या ठिकाणी बघावा, जेणेकरून विष्णुदासांचे मधुर शब्द आपल्याला लक्षात येतील आणि तुळजाभवानीची कृपा या अष्टकाद्वारे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. धन्यवाद. शुभम भवतु.